ज्ञानाचा महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती नावाच्या ग्रंथाला जाळलं. पुस्तकांसाठी ज्या माणसांनी घर बांधलं त्या माणसांनी एक पुस्तक जाळणं विचित्र वाटते ना, पण ते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आज मनुस्मृती दहन दिवस आणि ख्रिश्चन धर्मियांसाठी मेरी ख्रिसमस. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मनातील शंका नक्की कॉमेंट्समध्ये लिहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या देशात समानतेसाठी अनेक मोठे लढे झालेत, पण त्यातला एक संघर्ष असा आहे जो आजही तितकाच महत्त्वाचा मानला जातो, आणि तो आहे मनुस्मृती दहनाचा. चला थेट मूळ प्रश्नावरच येऊया. म्हणजे बघा, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारताचं संविधान दिलं, त्यांनीच मनुस्मृतीसारखा एक प्राचीन ग्रंथ जाळण्याचा निर्णय का घेतला असेल? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, आणि या प्रश्नाच्या उत्तरातच एका मोठ्या सामाजिक क्रांतीची गोष्ट दडलेली आहे. तर सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायला हवं की ही काही साधीसुधी घटना नव्हती. हा एक ऐतिहासिक संघर्ष होता, आणि या संघर्षाची सुरुवात झाली ती एका जाहीर बंडाने. हे जे मनुस्मृती जाळण्यात आली ते काही फक्त एका पुस्तकाला आग लावणं नव्हतं, अजिबात नाही. ती होती हजारो वर्षांपासून चालत आलेल्या अन्यायी सामाजिक व्यवस्थेविरुद्धची एक गर्जनाच म्हणा ना. आणि खरं सांगायचं तर या एका घटनेने भारताच्या सामाजिक इतिहासाची दिशाच बदलून टाकली. पण मग प्रश्न उरतो की हा सगळा संघर्ष नेमका कशाभोवती होता? या सगळ्याच्या मुळाशी काय होतं? तर ते होतं मनुस्मृती. चला जरा खोलात जाऊन बघूया की हा ग्रंथ नक्की आहे तरी काय. ओके, तर मनुस्मृती म्हणजे काय? हा एक खूप जुना प्राचीन हिंदू धर्मग्रंथ आहे. तो काय करतो तर तो समाजरचना, धर्म, लोकांचं वागणं आणि कायदे याबद्दलचे नियम सांगतो. पण यातली खरी अडचण काय होती माहितीये? हे नियम सगळ्यांसाठी सारखे नव्हते. उलट ते टोकाच्या विषमतेवर म्हणजे भेदभावावर आधारलेले होते. ह्या संघर्षाचं खरं मूळ इथेच आहे. बघा, मनुस्मृतीने काय केलं? जन्मावर आधारित एक अशी कठोर जातीय व्यवस्था तयार केली जी कुणालाही बदलता येत नव्हती. यामध्ये शूद्र आणि स्त्रियांना इतकं दुय्यम, इतकं खालचं स्थान दिलं गेलं की त्यांना शिक्षण, संपत्ती, स्वातंत्र्य असे साधे मूलभूत हक्क सुद्धा नाकारले गेले. आणि दुसरीकडे तर ब्राह्मणांना मात्र अवास्तव म्हणजे गरजेपेक्षा जास्त विशेष अधिकार दिले गेले. आणि याच विषमतेच्या विचारधारेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थेट आव्हान दिलं, त्यांच्या समानतेच्या कल्पनेने. हा खरं तर दोन मूल्यांमधला, दोन विचारांमधला संघर्ष होता. जरा हा फरक बघा, किती मोठा आहे. एकीकडे आहे मनुस्मृती, जी जन्मावर आधारित उच्चनिष्ठा आणि बंधने लादते, आणि दुसरीकडे आहे डॉक्टर आंबेडकरांचा विचार, जो समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या पायावर उभा आहे. म्हणजे हा फक्त दोन ग्रंथांमधला संघर्ष नव्हता, तर हे दोन वेगळे जग होते जे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आणि बाबासाहेबांचा हाच विचार त्यांच्या एका वाक्यात अगदी स्पष्ट दिसतो. ते म्हणाले होते, धर्मग्रंथ माणसांसाठी आहेत, माणसे धर्मग्रंथांसाठी नाहीत. याचा अर्थ किती सरळ आणि किती मोठा आहे बघा. कोणताही ग्रंथ माणसाच्या प्रतिष्ठेपेक्षा, त्याच्या सन्मानापेक्षा मोठा असूच शकत नाही. त्यामुळेच बाबासाहेबांचा विरोध एकदम स्पष्ट होता. त्यांना हे पक्क माहीत होतं की मनुस्मृती ही मूलभूत मानवी हक्कांच्याच विरोधात आहे. ती लोकशाहीच्या तत्वांनाच नाकारते, आणि इतकंच नाही तर ती नैतिकदृष्ट्या सुद्धा चुकीची आहे. म्हणूनच त्यांनी या ग्रंथाला सामाजिक शोषणाचं मूळ मानलं. चला आता आपण त्या ऐतिहासिक क्षणाकडे वळूया, जिथे हा विचारांचा संघर्ष एका प्रत्यक्ष क्रांतीमध्ये बदलला. आणि ती जागा होती महाड. तो दिवस होता 25 डिसेंबर 1927. ठिकाण होतं रायगड जिल्ह्यातलं महाड. तिथे महाड सत्याग्रह सुरू होता, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो लोकांसमोर मनुस्मृतीचं सार्वजनिक दहन केलं. पण पुन्हा एकदा सांगतो, ही फक्त जाळपोळ नव्हती. या एका कृतीने दलितांवर होणाऱ्या धार्मिक अन्यायाला थेट आवाहन दिलं गेलं. एक नवा संदेश दिला गेला की ग्रंथ नाही, माणूस श्रेष्ठ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कृतीने हजारो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचं काम केलं. आणि या घटनेचा परिणाम काही फक्त त्या एका दिवसापुरता मर्यादित नव्हता. या आगीच्या ज्वाळांमधूनच पुढे जाऊन भारताचं भविष्य आणि आपलं संविधान घडलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या घटनेचा तात्काळ परिणाम काय झाला तर दलित चळवळीला एक नवी आणि ठोस वैचारिक दिशा मिळाली. इतकंच नाही तर संपूर्ण भारतात समाज सुधारणेच्या चळवळीला एक प्रचंड गती मिळाली. हा, आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने एक वैचारिक स्फोटच होता. आणि गंमत बघा,
ज्या समानतेच्या मूल्यांसाठी हा सगळा संघर्ष झाला होता ना, तीच मूल्य पुढे जाऊन आपल्या भारतीय संविधानाचा आधारस्तंभ बनली. आज आपण संविधानात पाहतो, कायद्यासमोर समानतेसाठी कलम 14, अस्पृश्यता संपवण्यासाठी कलम 17 आणि आपल्याला मिळालेले न्याय व स्वातंत्र्याचे मूलभूत हक्क, या सगळ्याचा पाया कुठेतरी त्या संघर्षातच घातला गेला होता. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आज आपण आधुनिक भारतात जे हक्क आणि अधिकार उपभोगतो आहोत, त्याचा पाया अशा अनेक ऐतिहासिक सामाजिक क्रांतींनी घातलेला आहे. हे विसरून चालणार नाही. तर मग चला पुन्हा एकदा त्या सुरुवातीच्या प्रश्नावर येऊया. मनुस्मृती जाळणं हा खरंच धर्माचा अपमान होता का? तर याचं उत्तर आहे नाही. बाबासाहेबांच्या त्या कृतीचा उद्देश धर्माचा अपमान करणं हा कधीच नव्हता. तर त्यांचा उद्देश होता धर्माच्या नावाखाली जी अन्यायकारक व्यवस्था चालत होती तिचा निषेध करणं आणि माणसाची गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा स्थापित करणं. खरं तर ती केवळ एका ग्रंथाचा शेवट नव्हता, तर ती होती एका नव्या समानतेच्या युगाची सुरुवात. आणि तोच विचार आजही सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी एक मोठी प्रेरणा आहे. मित्रहो, मनुस्मृती दहनाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्रवीण यादव या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे वैचारिक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आणत राहूया. परत भेटूया. धन्यवाद. थँक्यू.